नमस्कार. NCISMच्या आगततंत्रच्या सिलेबस कॉपीनुसार कृत्रिम विष, सबस्टन्स ऑफ अब्यूज आणि आगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर हे 3 टॉपिक मिळून 12 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी आता आपण आगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर हा टॉपिक पाहणार आहोत. यावर फक्त MCQ आणि SAQ येणार आहेत, LAQ येणार नाहीत. तर सिलेबस कॉपीमध्ये या टॉपिकच्या अंडर टॉक्सिक कार्सिनोजेन्स, टॉक्सिसिटीज ड्यू टू किमो अँड रेडिओथेरपी अँड इट्स आयुर्वेदिक अप्रोच, अगद अँड विषद्रव्य प्रयोग इन प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर असे टॉपिक्स दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की हे सगळे टॉपिक मस्ट टू नोचे आहेत, ते करणं गरजेचंच आहे. फक्त रोल ऑफ विष अँड विषग्न द्रव्य इन मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर हे फक्त डिझायर टू नोचं आहे, त्यामुळे बाकीचे हे मस्ट टू नोचे करणे गरजेचंच आहे. आता अगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर. टॉक्सिक कार्सिनोजेन्स म्हणजे काय? आर द सबस्टन्सेस दॅट इन्क्रीज द रिस्क ऑफ कॅन्सर. Carcinogens are of physical substance such as UV rays, chemical such as asbestos and biological such as virus causing infections. Experts have identified more than 100 carcinogens. When carcinogen changes DNA, it directly damages to the DNA and changes its normal working. आता या चार्टमधून आपण याचं क्लासिफिकेशन बघूया. तर कार्सिनोजेन्स हे डायरेक्ट ॲक्टिंग, इनडायरेक्ट ॲक्टिंग किंवा को कार्सिनोजेन्स असू शकतात. आणि दुसरा टाईप आहे, दुसरा क्लासिफिकेशनचा प्रकार आहे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल, असं 2 बेसिसवर याचं क्लासिफिकेशन केलं आहे. फिजिकलमध्ये UV रेज फ्रॉम सन, एक्सरे रेडिएशन येतात. केमिकलमध्ये सगळे ॲस्बेस्टॉस, टोबॅको स्मोक, आर्सेनिक. आणि बायोलॉजिकलमध्ये इन्फेक्शन फ्रॉम व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगा येतात. नेक्स्ट, एक्सपोजर ऑफ टॉक्सिक कार्सिनोजेन्स कॉजेस कॅन्सर. दिस ऑकर्स थ्रू द एन्व्हायरमेंट, स्पेसिफिक लाईफस्टाईल चॉईसेस, सर्टन मेडिकल ट्रीटमेंट्स किंवा सम इन्फेक्शन्स. टॉक्सिन्स कॉजिंग कॅन्सर. पहिलं, फूड ॲडिटिव्ज अँड कंटॅमिनंट्स कॉज digestive system cancer. Tobacco causes cancer in the digestive system and respiratory system. Ethanol causes liver cancer. Arsenic exposure causes skin and lung cancer. Polycyclic hydrocarbon causes the cancer of lungs and skin. Asbestosis causes lung cancer. Sunlight म्हणजेच UV लाईटमुळे स्किन कॅन्सर होतो. पेस्टिसाइड्स लंग कॅन्सर आणि स्किन कॅन्सर. नायट्रोजन मस्टर्ड गॅस त्याच्यामुळे होतात कॅन्सर ऑफ नसल सायनस आणि लंग कॅन्सर. आता आयुर्वेदिक अप्रोच इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर म्हणजे कॅन्सरला ट्रीट करत असताना आपण आयुर्वेदिक काय अप्रोच ठेवला पाहिजे? ऑल ड्रग्स यूज्ड फॉर द किमोथेरपी अँड रेडिओथेरपी आर उष्ण अँड तीक्ष्ण ॲज पर आयुर्वेदा. दिस इज द रिझन फॉर मेनी कॉम्प्लिकेशन्स ऑकरिंग आफ्टर द थेरपी. ऑल्सो द पर्सन्स इम्युनिटी और बॉडी स्ट्रेंथ इज पुअर. देर आर टू एस्पेक्ट्स ऑफ कॅन्सर ॲज पर आयुर्वेदा. फर्स्ट इज कॉझिटिव्ह एजंट और कार्सिनोजेन इज मेकिंग डॅमेज और टॉक्सिसिटीज इन हेल्दी सेल्स. and second, common treatment usually given for cancer is radiation and chemotherapy, which are already toxic. These 2 aspects are very much related with Agat Tantra. The following Agat formulations can be used against side effects of chemo and radiotherapy complications. उष्ण तीक्ष्ण गुणाज and विषाहार properties. पहिला आहे पद्मक घृत, पद्मक स्वरस किंवा दुर्वास्वरस. विषग्न आणि रक्तप्रसादक ड्रग्स जसं की सारिवा, मंजिष्ठा, काकमाची आणि उशीर. आणि विषग्न महाकषाय जसं की हरिद्रा, मंजिष्ठा, चंदन आणि सुवहा. आता अगद आणि विषद्रव्य प्रयोग इन प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर. अर्क पजेस अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट पॅनक्रियाटिक कॅन्सर. ऑल्सो हॅज अँटी ट्युमर ॲक्टिव्हिटीज. स्नोही अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट रिनल कार्सिनोसिटी. भांग इफेक्टिव्ह अगेन्स्ट प्रोस्टेट कॅन्सर. भल्लातक अँटी कॅन्सर प्रॉपर्टी अगेन्स्ट लिव्हर, ब्रेस्ट कॅन्सर. आर्सेनिक ट्रायऑक्साईड इफेक्टिव्ह अगेन्स्ट ॲक्यूट प्रोमायलिओसायटिक ल्युकेमिया. आता काही स्पेशल अगद फॉर्म्युलेशन्स जसं की विल्वादी अगद हिपॅटोप्रोटेक्टिव्ह आहे, कल्याणक ग्रोथ रेडिओटॉक्सिसिटी प्रोटेक्टिव्ह आहे, मलत्यादी अगद हिमोटॉक्सिसिटी प्रोटेक्शन आहे, दुषी विषारी अगद आणि धातके आदी अगद. नेक्स्ट पार्ट आहे किमोथेरपी इंड्यूस टॉक्सिसिटीज म्हणजेच सेल्स अफेक्टेड ड्यू टू किमोथेरपी आर ब्लड फॉर्मिंग सेल्स इन द बोन मॅरो, हेअर फॉलिकल्स, सेल्स इन द माउथ, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता किमोथेरपीमुळे कॉमन टॉक्सिसिटीज काय काय होतात? फटीग, हेअर लॉस, easy bruising and bleeding, infection, anemia, nausea, vomiting, appetite changes, constipation, diarrhea, pain while swallowing, peripheral neuropathy, skin and nail changes, weight changes, mood changes, changes in the libido आणि fertility problems. हे झालं किमोथेरपी. आता आपण रेडिओथेरपी इंड्यूस टॉक्सिसिटीज पाहूया. आयोनायझिंग रेडिएशन इज यूज्ड टू ट्रीट 60% ऑफ कॅन्सर पेशंट. मोस्ट ऑफ द पेशंट टॉलरेट द ट्रीटमेंट but 5 to 10% पेशंट may suffer with serious toxicities such as स्किन अँड म्युकोजा म्हणजेच त्याच्यामध्ये इरिथमिया, इन्फ्लेमेशन, इचिंग, हायपर सेन्सिटिव्हिटी, अल्सर्स. सेकंड आहे नर्वस सिस्टीममध्ये फटीक, लॉस ऑफ ॲपेटाईट, नॉशिया, ओमिटिंग, हेडेक, हिअरिंग लॉस एक्सेट्रा. थर्ड आहे लंग्स, त्यामध्ये कंजेशन, चेस्ट पेन, न्यूमोनायटिस, हायपोक्शिया. हार्टमध्ये पेरिकार्डायटिस, पेरिकार्डियल इफ्युजन, CAD, इस्चेमिया. GIT मध्ये ॲनोरेक्शिया, नॉशिया, ओमिटिंग, ॲब्डॉमिनल पेन,
डायरिया, फिस्ट्युला, अल्सर्स, गोनॅड्समध्ये PCOS, इम्पोटेन्सी इन द मेल्स, टेस्टिक्युलर डिस्फंक्शन, हे सगळे रेडिओथेरपी इंड्यूस टॉक्सिसिटीज आहेत वेगवेगळ्या सिस्टीमनुसार. तर हा झाला आपला पॉईंट अगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर पूर्ण. असेच आपण इतर व्हिडिओही अगततंत्राच्या संबंधित घेतलेले आहेत, तर ते तुम्ही चॅनलवर पाहू शकता व त्याच्या हँड रिटन नोट्स उपलब्ध आहेत, ते तुम्ही वॉच करून लिहू शकता. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.